सुरेश धस धनंजय मुंडे भेटीवरून राजकीय वादंग सुरू झालाय आणि या वादानंतर चंद्रशेखर बावनकुळेंनी आता स्पष्टीकरण दिले। राजकीय तडजोडीसाठी भेट घडून आणली नाही। सुरेश धस यांनी त्यांची भूमिका सोडू नये असं बावनकुळे यांनी म्हटलंय। त्यांच्या भूमिका दोन्ही नेत्यांच्या पूरक आहेत। दोन्ही नेत्यांमध्ये मतभेद आहेत पण मनभेद नको असं बावनकुळे यांनी म्हटलंय। सुरेश धस आणि धनंजय मुंडेंची भेट चंद्रशेखर बावनकुळे यांनी घडवून आणली। बीड मधल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून दोन्ही नेत्यांमध्ये सुरू असलेला संघर्ष थांबवण्यासाठी दोन्ही नेत्यांची भेट घडवण्यात आली। मात्र त्यावरून आता वादंग सुरू झाल्यानंतर बावनकुळेंनी स्पष्टीकरण दिले। राजकीय तडजोड करण्यासाठी सुरेश धस आणि मुंडेंची भेट घडवून आणली नसल्याचं बावनकुळेंनी म्हटलंय। तर सुरेश धस यांनी त्यांची भूमिका सोडू नये, त्यांना भाजपचं पूर्ण पाठबळ असल्याचं सुद्धा ते म्हणाले। दोन्ही नेत्यांच्या भूमिका पूरक असून बीड प्रकरणी त्यांनी सोबत काम करावं असा सल्ला सुद्धा बावनकुळेंनी दिला। भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष म्हणून मी त्यांना सुरेश धस माझ्याकडे जेवायला मी त्यांना बोललो, नंतर धनंजय मुंडे नाही बोलवलं। पण याच्यामध्ये काही असा पॉलिटिकल कॉम्प्रोमाइज करा, गळाभेट करा, हे करा ते करा असा काही इश्यू नव्हता। फक्त त्या ठिकाणी आपापल्या इश्यूवर काम करावं आणि त्या ठिकाणी राज्याचं बीडचं विकासाचंही त्या ठिकाणी काम करावं। बीडच्या विकासामध्ये कुठल्याही पद्धतीचा या सर्व बाबीमुळे फटकापासून बैठक बोलली असेल की काही समेट घडून आणण्याचे करता असेल असं मला वाटत नाही। कारण सुरेश धस यांनी अतिशय कठोर भूमिका ह्या सगळ्या प्रकरणामध्ये घेतलेली आहे आणि त्यांनी स्वतः खुलासा केलेला आहे। अशी काही त्या भूमिकेमध्ये काही कमी लवचिकता आलेली आहे किंवा त्याच्यामध्ये काही तडजोड करण्याची भूमिका अशी अजिबात नाही। स्टेटमेंट मी पाहिलं की त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी मी गेलो होतो। अर्थात ते दीर्घकाळ सोबत काम केलेले त्यांनी आहेत, हे मी स्वतः पाहिलेलं आहे। पण तरीसुद्धा त्यांच्या भेटीच्या पाठीमागचं कारण काय किंवा भेटीत काय चर्चा झाली मला त्या ठिकाणी अवगत नाही। एकतर मी एक महाराष्ट्रातली भारतीय सुसंस्कृत महिला आहे। अशा भाष्य मला ह्याच्यावर बोलणं तर सोडा, मला ऐकणंही पाप आहे। असे संस्कार माझ्या आईवडिलांनी माझ्या